And now we are on the journey to doing the same thing for our Indian health insurance ecosystem. Very successful, very engaging event. See, ultimately, what I say is, we are a service company for more than 31 years in the industry. I basically started my career as a computer programmer with, today you call it Tata Motors, then it was called the Tata Engine Locomotive Company. Nearly 3 decades for me. And I have been with MD India for several years now, nearly a decade. Just so you know, prior to this, we were involved in developing the entire bulk of the very complex US health insurance systems have been programmed from India. You will be happy to know. MD इंडियाच्या 5 व्हर्टिकल्स आहेत. कंपनी सध्या हेडक्वार्टर्स आपली पुणे आहे. 25 वर्ष जुनी आपली ही ऑर्गनायझेशन आहे. 8,000 कर्मचारी आहेत. ह्या वर्षीचा PUM म्हणजे प्रीमियम अंडर मॅनेजमेंट इक्वेटेड जर आपण बघितला तर 18,500 कोटी रुपयांच्या वरती जाईल, अर्थात $2 बिलियन. आपण वर्षाला जवळजवळ 2.25 कोटी यावर्षी असे हेल्थ ट्रान्झॅक्शन हेल्थ क्लेम्स प्रोसेस करतोय. आपले देशभरात 110 पेक्षा जास्त ऑफिसेस आहेत. सगळ्या मेट्रोजमध्ये मोठ्या प्रमाणात आपला स्टाफ आहे. चेन्नई झालं, दिल्ली झालं, बँगलोर, हैदराबाद, कलकत्ता, मोठ्या आणि छोट्या मुंबई. आणि कारण आपण 28 कोटीच्या वरती भारतीय नागरिकांना आरोग्य विम्याच्या सेवा प्रदान करतो, तर आपला स्टाफ प्रेझेन्सही खूप आहे. अरुणाचलमध्ये ऑफिसेस आहेत, जम्मू काश्मीरमध्ये आहेत, प्रत्येक प्रांतात आहेत. आणि आपल्या 5 सब कंपनीज आहेत. एक जी आहे ती सगळी गव्हर्नमेंट बिझनेस सांभाळते. अर्थात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा तमिळनाडू चीफ मिनिस्टर्स हेल्थ इन्शुरन्स स्कीम अशा अनेक 15पेक्षा जास्त राज्यांमध्ये आम्ही त्या राज्यांचे जे मास हेल्थ इन्शुरन्स स्कीम्स आहेत, अर्थात म्हणजे जी शोषित पीडित वर्ग आहे, जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांच्यासाठी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अशा योजना स्थापित केलेल्या आहेत अनेक वर्षापासून. पहिल्या दिवसापासून आम्ही ह्या योजना सांभाळतो. हा गव्हर्नमेंट बिझनेस व्हर्टिकल झाला. त्याचे जे आपले हेड आहेत ते मिस्टर विनोद कुमार यादव आहेत. आपलं दुसरा व्हर्टिकल म्हणजे सब कंपनी म्हणायची झाली तर कॉर्पोरेट बिझनेस आहे, जिथे आपण कर्मचाऱ्यांचे प्रायव्हेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम पॉलिसीज सांभाळतो. तसं 2,500च्या वरती कॉर्पोरेट्सला आणि कॉर्पोरेटच्या कर्मचाऱ्यांना आपण ही सेवा प्रदान करतो. आणि त्याचे जे हेड आहेत ते मिस्टर केतन शेंडे आहेत. आपला तिसरा जो व्हर्टिकल आहे तो रिटेल बिझनेस आहे. आणि आपण करोडो रिटेल पॉलिसी होल्डर्सला एजंट्सद्वारे किंवा डायरेक्ट आरोग्य विम्याच्या अनेक सेवा हेल्थ प्रदान करतो. त्याचे हेड जे आहेत मिस्टर ललित शर्मा आहेत. चौथा आपला आहे की प्री इन्शुरन्स मेडिकल सर्व्हिसेस, जिथे आपण रिस्क असेसमेंट डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो प्री पॉलिसी रिस्क अंडररायटिंगसाठी. त्याचे हेड आहेत मिस्टर मंजित पिलाकुडी. आणि चौथं आपण इन्शुरन्स कंपनीजला टेक्नॉलॉजी सपोर्ट, क्वालिटी अशुरन्स सपोर्ट, ऑपरेशन सपोर्ट असं मोठ्या प्रमाणावर अनेक इन्शुरन्स कंपनीजला. तर ती 5वी कंपनी आहे, दॅट इज हेडेड बाय मिस्टर सचिन रावत. तर अशा 5 आपले बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. कॉर्पोरेट बिझनेस, गव्हर्नमेंट बिझनेस, रिटेल बिझनेस, प्री इन्शुरन्स, मेडिकल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स कंपनी बॅक एंड सपोर्ट. अशा 5 चा जो कार्यक्रम आहे. आणि पाठीमागे जसं जाहीर होतं आहे की हे नॅशनल इव्हेंट आहे आणि आपल्या देशभरातले जे इन्शुरन्सचे सगळे एजंट्स आहेत, जनरल इन्शुरन्सचे एजंट्स, ते त्यांचे प्रतिनिधी, सगळ्यात मोठे जेवढे स्टार एजंट्स आहेत ते सगळेच्या सगळे, तर बलाढ्य जे एजंट्स आहेत छोटे मोठे आणि ह्यांचे जे प्रतिनिधी आहेत, झालं तर इन्शुरन्स कंपनीज ज्या आहेत खूप सगळ्या, त्यांचे वरिष्ठ अधिकारी
आणि MD इंडिया TPA, कारण MD इंडिया TPA जी आहे ही आपल्या देशातली सर्वोच्च TPA आहे, पहिल्या स्तरावरची जी TPA आहे, कार्यकुशल आहे, कार्यक्षम आहे, निपुण आहे आपल्या कामात. तर असे MD इंडिया ह्या TPAंना इथं निमंत्रण देऊन हे जे आहे हे जनरल इन्शुरन्स एजंट्सच्या फेडरेशनची ही नॅशनल इव्हेंट आहे पुण्यात. आपला हा जो प्लस रेसिडेन्सी क्लब आहे तिथे, आणि ह्याच्यात आम्ही इन्शुरन्स सर्व्हिसेस जे आहेत पॉलिसी होल्डर्सला ह्याच्यात अजून सुविधा कशी प्रदान करायची, अजून आमच्या पॉलिसी होल्डर्सला एक कम्फर्टेबल कस्टमर एक्सपिरियन्स असू दे, तो कसा इम्प्रूव्ह करायचा, ह्या बाबतींमध्ये आम्ही पुढची काय पावलं उचलायची आहेत, अजून सुविधा कशा द्यायच्या, ह्याचा विचार विमर्श आणि ह्याच्या पायऱ्या पावलं हे आम्ही स्थापित करतो आहे. आजकाल मी अनेक वेळा हे म्हणतो की एकेकाळी आम्ही TPA असायचो, आता आम्ही टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कंपनी झालो आहे. खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आणि टेक्नॉलॉजीचा ह्याच्यात वापर होतो, आजकाल सगळीकडेच होतो. हॉटेलमधून जेवण मागवायचं जरी असेल तरी स्विगी झोमॅटोचा उपयोग होतो. घर भाज्या विकत घ्यायच्या असतील तर टेक्नॉलॉजीचा उपयोग एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो. शुल्लक गोष्ट असेल त्याच्यात आज तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आमचं जे काम आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे, अतिशय विस्तारित आहे, आणि त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशनचा ह्याच्यात उपयोग होतो. आमच्या खूप मोठ्या मेनफ्रेम सिस्टम्स आहेत, कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी आहे, अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी आम्ही ज्या आहेत त्याचा वापर करतो, आणि सध्या मोठ्या प्रमाणात मशीन लर्निंग, जनरेटिव्ह AI ह्याचाही उपयोग करतो. आणि जशा जागतिक स्तरावर युनायटेड स्टेट्समध्ये ज्या प्रकारच्या, ज्या क्वालिटीच्या, ज्या स्टँडर्डच्या हेल्थ इन्शुरन्स सिस्टम बनलेल्या आहेत, त्याच प्रकारची हेल्थ इन्शुरन्स सिस्टम MD इंडिया आज आपल्या देशात बनवते आहे. ह्याच्यावरूनच आपल्याला अंदाज आला असेल की किती मोठ्या प्रमाणात ह्याच्यात टेक्नॉलॉजीचा वापर होतो. आणि MD इंडियामध्ये अनेक खूप मोठ्या प्रमाणात दिग्गज इंजिनियर्सही आहेत जे खूप कॉम्प्लेक्स सिस्टम प्रोग्रॅमिंग करतात.